2 दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये 18 वर्ष शाळेच्या संस्थाचालकांनी पगार न दिल्यामुळे एका शिक्षकाने आपली आत्महत्या जी आहे ती शाळेच्या परिसरातच केलेली आहे। ही विदारक घटना जी आहे ती बीडमध्ये घडली। परंतु आत्महत्या करण्यापूर्वी त्या शिक्षकाने एक पत्र जे आहे, सुसाइड नोट जे आहे, पत्र जे आहे ते आपल्या मुलीकरता लिहिलेलं होतं आणि त्या सगळ्या पत्रामध्ये संपूर्ण जो शब्दप्रयोग होता तो प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणण्यासारखा संपूर्ण पत्र होतं। आता ह्या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते विधानसभेच्या पटलावरती देखील उमटताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत विधान परिषदेचे शिक्षक आमदार भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर म्हात्रेजी, एका शिक्षकाची आत्महत्या होते आणि इतक्या विदारक परिस्थितीमध्ये जवळपास 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 18 वर्ष तो शिक्षक जो आहे तो त्या आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता। संस्थाचालकांकडे सातत्याने स्वतःच्या पगाराचा तगादा लावत होता, परंतु संस्थाचालक मात्र ऐकत नव्हते आणि अखेरीस कंटाळून त्यांनी स्वतःची आत्महत्या केली। धनंजय नागरगोजे असं त्या मृत व्यक्तीचं नाव आहे। खूपच दुर्दैवी अशी घटना आहे आणि शिक्षक आमदार म्हणून मला खूपच वाईट वाटतंय। मी कालपासून हलवलो या गोष्टीमुळे, कारण एक आमचा शिक्षक बांधव जो 18 वर्षापासून विनावेतन काम करतोय तो त्यांच्या संदर्भामध्ये 135 आश्रमशाळांमधला तो शिक्षक होता की ज्यांना अनुदान मिळावं आणि त्याकरता मी सातत्याने तो प्रश्न 2 वेळा सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित केला होता की ह्या शाहू फुले आंबेडकर ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन सुरू झालं पाहिजे। त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः त्याची बैठकसुद्धा घेतली होती, परंतु त्याचा निधी आजपर्यंत अवेलेबल झाला नाही। म्हणून नैराश्यापोटी या शिक्षकाने वारंवार आम्ही तगादा लावूनसुद्धा त्या आश्रमशाळांना अनुदान मिळत नाही, हे नैराश्य होतंच। परंतु सगळ्यात वाईट गोष्ट की तो ज्या शाळेमध्ये काम करत होता त्या ठिकाणचे जे संस्थाचालक आहेत हे अत्यंत नालायक प्रवृत्तीचे संस्थाचालक मला त्या ठिकाणी असं वाटतंय की त्यांनी त्याची खूप हॅरॅसमेंट केली। एवढंच नाही की तुझं काम होत नाही म्हणून तू फाशी घे आणि तुझ्या जागी दुसरा माणूस आम्ही लावतो, अशा प्रकारची धमकी त्याला दिली आणि त्या बिचाऱ्याने त्याच्यावरती कर्जाचा डोंगर झाला होता। या सगळ्या नैराश्यापोटी त्यांनी आपल्या लहान बाळाला पत्र लिहून स्वतः आत्महत्या केली। ही फार दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला। खरं तर ह्या सगळ्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये त्यांनी एक सुसाईड नोट लिहिलेली होती। संस्थाचालक जे विक्रम मुंडे आहेत त्यांनी त्यांच्यावरती दबाव आणला गेलेला होता। सातत्यानं ते 18 वर्ष झाले पगार मागतात आहेत, परंतु पगारासंदर्भात देण्यासंदर्भात टाळाटाळ करत होते। अनेक शिक्षकांच्या आत्महत्या आपण होताना पाहायला मिळत आहेत। टप्पा अनुदान काही शाळांना मिळत नाही आहे, त्यामुळे त्या शाळेतले शिक्षक देखील बेजार आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करतात आहेत। अनेक शिक्षकांच्या आत्महत्यांची ही संपूर्ण लढी जी आहे ती राज्यात लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय। सरकार डोळे उघडत नाही का? तुम्ही सत्ताधारी आमदार म्हणून सातत्याने प्रश्न उठवता, सरकार झोपलेल्या अवस्थेत आहे का? मी सध्या टप्पा अनुदानाच्या संदर्भात रोज या ठिकाणी सभागृहामध्ये कुठल्या ना कुठल्या आयुधाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना भेट, उपमुख्यमंत्र्यांना भेट, अर्थमंत्र्यांपर्यंत निरोप दे सगळ्या गोष्टी करत आहेत। आपणही त्या दिवशी माझी या ठिकाणी मुलाखत घेतली, तुम्ही पाहिलं आहे। आता मी जस्ट सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे। कालच रात्री राज्याचे अर्थमंत्री म्हणजे राज्य अर्थमंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी मी चर्चा केली की आपण 14 ऑक्टोबरचा शासन आदेश काढलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांना टप्पा अनुदान, त्रुटीपूर्तता असतील किंवा अंशतः अनुदानित शाळा आहेत यांना अनुदान देणं गरजेचं आपण शब्द दिला आहे। GR सुद्धा काढलेला आहे, आपण अनुदान द्यावं। जरी तुम्हाला त्याच्या बाबतीत त्या हेडखाली जर तरतूद करता आलेली नसली तरी 26,000 कोटी रुपये जे आपण या ठिकाणी मंजूर केलेत वेतनासाठी लागतात फक्त 24,000 कोटी, त्यातले 2,000 कोटी फक्त इकडे वळते करा, ॲटोमॅटिकली हा प्रश्न सुटून जाईल अशी विनंती केली। आत्तासुद्धा सभागृहामध्ये बोललेलो आहे। या मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की 3 शिक्षक हार्ट अटॅकने एक्सपायर झाले। एक शहापूरचे कोर नावाचे शिक्षक, त्याचबरोबर कालच एक शिक्षक एक्सपायर झालेला आहे। तिकडचाच परभणी कुठला भागातला शिक्षक आहे, सोलंकी नावाचा शिक्षक, तो सुद्धा हार्ट अटॅकने एक्सपायर झाला। तिसऱ्याचं नाव मला आठवत नाही, पण त्याच्या बाबतीत सुद्धा माहिती आली की तो सुद्धा हार्ट अटॅकने गेलेला आहे। आणि 4था शिक्षक हा शाहू फुले आंबेडकर आश्रमशाळांमधला, असे 4 शिक्षक दगावलेत। आजपर्यंत ह्या अनुदानाची वाट पाहत 125 शिक्षक दगावलेले आहेत। काहींनी आत्महत्या केली तर काहींना हार्ट अटॅक आलेला आहे। स्वतःचं घर बांधायचं आहे, मुलाबालांचं शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि संस्थाही पगार देत नाहीत।
विदर्भामध्ये तिकडच्या भागामध्ये फार गंभीर परिस्थिती आहे। मी त्या दिवशी सांगितले की लोक शेतमजुराचं काम करतात, कोणी मजुराचं काम करते, कोणी ड्रायव्हरचं काम करते, कोणी शेतीमध्ये औषध फवारणीचं काम करते, कोणी सिमेंटच्या गोण्या उचलण्याचं काम करते, कोणी रिक्षा ड्रायव्हरचं काम करतं। अशी विदारक अवस्था आहे शिक्षकांची पाहायला मिळते आणि खरोखरच खूप दुःख होतं आहे। आणि याकरता आज सकाळी आल्यापासून सुद्धा मी अनेक मंत्र्यांना हा विषय बोललेलो आहे। गिरीशजी महाजन साहेबांना बोललो, त्याचबरोबर आता बघाशी आशिष जायस्वाल साहेबांना बोललो, त्याचबरोबर आपले राज्य शिक्षण मंत्री। तुम्ही सगळ्यांना बोलता आहात, तुम्ही सातत्याने प्रश्न मांडतात, तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, सातत्यानं अशा आत्महत्येच्या घटना किंवा आजाराने त्रस्त कंटाळून हार्ट अटॅकने झालेले हे मृत्यू हे देखील शासनाच्या ताणतणावाखाली झालेले मृत्यू आहेत। अजूनपर्यंत किती अजून बळी घेणार आहेत हे शासन? सत्ताधारी तुम्ही आहात, सत्ताधारी आमदार आहात, सत्ताधारी आमदारांचं देखील हे प्रशासन ऐकत नसेल तर या प्रशासनाविरुद्ध तुम्ही फक्त बोलत राहणार की आता आंदोलनाचं काही शस्त्र उगारणार आहात की आंदोलनच करणार नाही आहात तुम्ही देखील? नाही, आम्ही ऑलरेडी बघा आमचे शिक्षक बांधव आझाद मैदान आंदोलनाला बसले आहेत। 4 दिवसापूर्वी आम्ही याच पायऱ्यांवरती सर्व शिक्षक आमदार आम्ही आंदोलनसुद्धा केलं होतं आणि आजसुद्धा आम्हाला अपेक्षा होती, आम्ही मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली नाहीत, पण आता थोड्या वेळामध्ये बैठक आहे, तिथे मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण तातडीने हा प्रश्न सोडवा, कारण राज्यामध्ये खूप मोठा असंतोष शिक्षकांमध्ये पसरलेला आहे। परंतु तुमची मागणी मान्य नाही झाली तर पाऊल काय असणार? कारण की तुम्ही सातत्यानं म्हणतात की आम्ही मागणी मागतोय, मागणी करतोय, तुमच्या मागणीला सरकार विचारतच घेत नाहीये, मग शेवटचं पाऊल तरी काय असणार? आम्ही ह्या सगळ्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर आम्ही सगळ्या शिक्षक आमदारांनी ठरवले आहे पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे। तुम्ही बघाच या 2 दिवसामध्ये आम्ही निश्चितपणे राज्य शासनाला सगळ्या गोष्टी सांगून जर होत नसतील तर आम्ही सगळ्या शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना आम्ही सगळे मिळून एक ठोस निर्णय घेणार, तो निर्णय तुम्हाला लगेच कळेलच। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। ज्ञानेश्वर मात्रे आहेत, शिक्षक आमदार आहेत भाजपचे। त्यांचं असं म्हणणं आहे की सातत्याने आम्ही शिक्षकांची बाजू जी आहे ती सातत्याने शासन दरबारी लावतो, परंतु एका पाठोपाठ एक शिक्षकांच्या आत्महत्या ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशी अतिशय विदारक परिस्थिती शिक्षकांवरती आलेली आहे। खरं तर शिक्षक हा ज्ञानदानाचं काम करत असतो, परंतु त्याच शिक्षकाला सध्या कोणत्या तरी रिक्षावरती रिक्षा चालक म्हणून किंवा शेतीवरती शेतमजूर म्हणून कामाला जावं लागतं आणि त्याचं संपूर्ण घर चालवावं लागतंय। त्यामुळे ही अत्यंत विदारक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची झालेली आहे। या सगळ्या संदर्भात जर येत्या 2 दिवसात कोणताही तोडगा नाही निघाला तर शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार, जे विधान परिषदेमधले शिक्षक आणि पदवीधर आमदार आहेत, ते शेवटचं आणि टोकाचं अनोखं पाऊल असं उचलणार, असं एक सूचक वक्तव्य जे आहे ते ज्ञानेश्वर मात्रे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।